हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे तर न स्किप करता बघा। आणि आता सकाळी वाजले आहे 7:30 आणि मी उठले, फ्रेश वगैरे झाले आणि पहिले कणिक मळून ठेवत असते। माझं रोजचं रुटीनच हे आहे की मी सकाळी उठले की पहिले फ्रेश वगैरे होऊन गरम पाणी पिणं आणि नंतर मग कणिक मळून ठेवणं। आणि कणिक अशी मळते खूप टाईम लागतं कणिक मळायला, म्हणून मी ती कणिक मळून आधी ठेवत असते उठले की। कारण कणिक मळून अशी व्यवस्थित ठेवली ना मग नंतर भारी चपात्या येतात त्याच्या, नाही का। आणि आता सकाळचे वाजले आहेत 7:30, तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आता सध्या कोणी सकाळचं तर उठलं नाही आमच्याकडे, सगळे आरोही, आदेश आणि हजबंड हे सगळे झोपलेले आहेत। आणि आता त्यांचा टायमिंग आहे 8-9, ते उशिरा उठतात कारण आदेशचं स्कूल पण लेट असतं म्हणून। आणि रात्रीच्या मुलं झोपत नाही तर रात्री 12 वाजेपर्यंत TV बघतात, मग काय सकाळी उठणार आहेत तर बिलकुल ते सकाळी उठत नाहीत। मग मी म्हटलं तर ते उठूस तर आहे ना स्वयंपाक करून ठेवला म्हणजे उठल्यावर आहे ना ते भाजी चपाती नाही तर दूध चपाती असं खातात। पहिले त्यांना मी उठल्याच्या नंतर मग ते लेट उठायचे, मी पण लेट उठायचे, मग पहिले दूध गरम करून त्यांना दूध बिस्किट द्यायचे। पण आता हल्ली बिस्किट डॉक्टर म्हटले दोघांना पण देऊ नका, त्याच्यामुळे दोघांचे बिस्किट बंद करून आता पहिले मी उठून त्यांच्यासाठी चपाती वगैरे करून ठेवत असते। आमच्या रिवाला तर भाजी चपातीच आवडते तिखट, तर ती खातच असते भाजी चपाती ना। तिला असं आपण दिलं ना, तिला वेगळं केलं ना खारं वगैरे तर ती खात नाही, तिला तिखटच लागतं। त्यामुळं मग मी भाजी चपाती वगैरे करून ठेवत असते। आणि माझी चपाती करायची पद्धत अशी वेगळी आहे, कारण आता पहिले तर ना सगळे ते आपण फोल्ड करूनच करतो, नाही का। तर मी पण पहिले तशाच चपात्या करत होते, पण आता नाही करत तशा चपात्या, अशा काठोकाठ फुगतच नव्हत्या त्या चपात्या माझ्या। तर एक दिवशी असंच मी पण यूट्यूबवरतीच बहुतेक बघितले की नाही का असं हे काय बोलतात त्याला, चपाती असं बनवतात वगैरे। तर मग मी तशी चपाती ट्राय केली आणि खरोखर एवढ्या चपात्या भारी येत होत्या, म्हणजे असे एकदम फुल फुगत होत्या सगळ्या काठोकाठ ते पण। मग असंच झालं आणि मग मी ह्या चपात्या सगळ्यांना सांगितलं, नाही का असं करायला। माझ्या घरच्यांना, माझ्या मम्मीला सांगितलं, माझ्या बहिणीला सांगितलं, अजून छोट्या बहिणीला सांगितलं, आणि सगळे ह्याच प्रकारे आता चपात्या करतात। म्हणतात खरंच चपात्या खूप छान येतात आणि काठोकाठ फुगतात। आणि मग चपाती वगैरे झाली, मग मला करायचं तर वांग्याची भाजी। म्हणलं आता शेंगदाण्यातली खाऊन खाऊन कंटाळा आला, तर चला म्हटलं मस्त अशी काळ्या मसाल्यातली वांग्याची भाजी करूयात। तर मग पहिले तर मिरच्या वगैरे भाजून घेतल्या, नंतर खोबरं भाजून घेतलं, नंतर मग सगळे खडे मसाले वगैरे, आणि शेवटी कांदा कारण टाईम लागतो, सुरुवातीला टाकलं की तो लवकर भाजत नाही ना। असं सगळे भाजून घेतल्याच्या नंतर आहे ना मग कांदा शेवटला टाकला ना पटकन भाजतो आणि त्याला थोडा टाईमच लागतो। तर मस्त काळ्या वाटण्याची भाजी करावं म्हटलं, आणि सकाळी सकाळी मिक्सर वाजेल म्हणून मी बेडरूमचा दरवाजा लावून घेतला, कारण हे सगळे तिकडे झोपलेले आहेत। आणि लसूण अद्रक जे आहे ना मी वेगवेगळे पेस्ट नाही करत बसत, सगळं त्या कांद्यामध्ये टाकून देत असते। कारण आणि खूप दिवस झाला अशा आम्हाला सगळ्यांना सर्दी झाल्यामुळे ना काही खाऊ पण वाटत नाही, त्यामुळं म्हटलं चला आपण काहीतरी मस्त भाजी वगैरे करूयात। तर मग मी अशी भाजी केली, आणि एवढा ते भाजल्याच्या नंतर इतका धूर होतो ना घरामध्ये, बापरे। तर दरवाजे खिडक्या मी उघड्या नाही केल्या, तसंच राहू दिलं, म्हणलं नंतर ओपन करावं, कारण दरवाजे खिडक्या जर उघडल्या ना, इकडं जाम थंडी पडली आता, त्यामुळे मी नाही उघडलेत। नंतर मग सगळे उठल्याच्या नंतर मग म्हटलं बघू, आणि मी लगेच तिच्यातच हे करून ठेवलं, आपलं वाफ होण्यासाठी वांगे त्यावरच ठेवले। तोपर्यंत मग मी मिक्सरमधून बारीक असं वाटण काढून घेतलं, कारण आमच्या इकडे ना लाईटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण लाईट पण जाते सकाळी सकाळी कधी। आणि हल्ली माझं खूप वेट पण असं वाढले ना, कधी कमी करणं होईल आणि कधी नाही काय माहिती। कारण हजबंड तर मला बोलून बोलून थकलेत की वजन कमी कर, आणि मी काय मनावर घेत नाही आहे, खूप वजन वाढले आणि खरंच करायला पाहिजे वजन कमी आता असं मला वाटते। कारण ड्रेस वगैरे छान दिसत नाही तसं जाड झाले की, मग आता मी करणार आहे वजन पटकन कमी करणारच आहे, कारण हजबंड आता मला खूप सांगतायत त्यांचं एखादी गोष्ट ऐकायला पाहिजे। जाऊ दे चला मग म्हणतात करू जेव्हा करायचं तेव्हा। तर मस्त वाटण वगैरे मी काढून ठेवलं, आणि काय होतं काय माहिती, माझा एवढा पसारा पडतो ना, इथे 2 माणसाचा स्वयंपाक करायचा एवढा पसारा पडतो भयंकर माझा, एवढा कंटाळा येतो मला। पण हल्ली आता मी जास्त पसारा पडू देत नाही, पटपट तिथल्या तिथं आवरत असते। आणि मला आहे ना तेलाचा वापर माझा खूप जास्त आहे, कमी करायला पाहिजे। हजबंडला आवडत नाही पण मला आवडतं म्हणून मी
तेल जास्त टाकते आणि मस्त असं वाटून घेतलं. नंतर मग आम्ही 11:30 वाजता जेवण करतो रोज. मस्त आम्ही जेवण वगैरे केले. भाजी इतकी छान झाली होती. त्यांचा टिफिन वगैरे भरून ठेवला आणि नंतर मग सगळं रेडी केलं. जेवण वगैरे मस्त झाले आमचे जेवण. आणि सगळ्यांनी म्हणजे आदेश पण जेवण वगैरे करून स्कूलला गेला. रिवानी पण मस्त भाजी खाल्ली, कारण तिला तर तिखट खूपच आवडतं. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तसे